दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भडगाव पाचोरा मतदारसंघासाठी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका भडगाव पाचोरा या दोन्ही शहरांच्या आणि ग्रामीणच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आलेली आहे। त्याचं प्रमुख कारण खऱ्या अर्थानं शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून या सर्व निवडणुका या लढवण्याचं पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये या ठिकाणी ठरलेलं आहे। परंतु ज्या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत त्याच महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढण्यासाठी इच्छुकांचे फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, शहराध्यक्ष रवींद्रजी महाजन आणि पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार हे फॉर्म या ठिकाणी इच्छुकांचे भरण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आव्हान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बोलवलेली। त्या अनुषंगाने सर्व इच्छुक उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आव्हान करण्यात येते की येत्या 4 तारखेपर्यंत 3 दिवसात सर्व इच्छुकांनी इच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे फॉर्म पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। ते इच्छुकांचे फॉर्म हे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भरून घ्यायचे। तरी त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली। या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदच्या निवडणुका त्या आपण स्वबळावर लढणार की महायुतीतून? पहिल्यांदा विषय असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी मंत्री अनिलभाई दास पाटील, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयजी पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या सूचनेनुसार आता आम्ही ही निवडणूक महायुतीतून लढायला तयार आहे। त्या महायुतीतून लढताना शिवसेना आणि भाजप हे आमचे मित्रपक्ष आहेत, त्यांनी सन्मानाने आम्हाला जागा द्यायला पाहिजे। सन्मानाने जागा तुम्हाला नाही मिळाली, तुमच्या स्वबळावर तयार आहे का? सन्मानाने जागा नाही दिल्या तर लोकनियुक्त नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, पंचायत समितीचे उमेदवार असतील आणि नगरपालिकेचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे, पुरोगामी विचारांचा पक्ष आहे, अल्पसंख्याकांचा पक्ष आहे, दीनदलितांचा पक्ष आहे। त्याच्यामुळे इथं उमेदवार हे आमच्याकडे इच्छुक आहेत आणि तेवढे उमेदवार इच्छुकांच्या भरोश्यावर, त्यांच्या विश्वासावर आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत, जर कधी सन्मानाने जागा नाही दिल्या तर। एकीकडे महायुतीची राज्यात महायुती असताना भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये मात्र सन्माननीय आमदार काका पाटील यांनी स्वबळाचा नारा दिलाय। एकीकडे त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला असताना देखील आपल्याला आजही युती होईल अशी अपेक्षा आहे का? त्यांनी स्वबळाचा नारा दिला, शेवटी ते सन्मान्य या मतदारसंघाचे आमदार आहेत, शिवसेनेचे नेते, त्यांनी तो स्वबळाचा नारा दिलेला आहे। पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे, दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही महायुती करण्यासाठी त्यांना आग्रही आहोत। त्यांनी नाही केल्यास स्वबळावर लढायला पक्ष तयार आहे, कारण की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। शेवटी हा सत्तेतला पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही देखील लढू। आपण ही जी निवडणूक लढणार, आपण कोणत्या मताच्या प्रभावावर निवडणूक लढू? आम्ही ह्या पुरोगामी विचारांच्या, शाहू फुले आंबेडकरी विचारांना मानणारा जो वर्ग आहे, जो पुरोगामी विचारांच्या मतानुसार, प्रभावानुसार आणि बहुजन समाजाला घेऊन चालणारा एक 18 पगड जातींना समक्ष साक्षीने सोबत घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। या सर्व विचारांच्या प्रभावावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि तो मतप्रवाह निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आजही निर्णायक मत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत आणि त्या निर्णायक मतांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी महायुती करण्यासाठी आग्रही आहेत। नाही केल्यास ती मतं आमची आहेत, मग संबंधित जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतः निवडणूक लढायला तयार आहे।
दोघा तालुक्यातून कोणाला नियुक्त केले गेले का आपल्या निवडणूक लढवण्यासाठी निरीक्षक? नाही, हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता सध्या तशी नियुक्ती नाहीये, परंतु काल जिल्हाध्यक्षांच्या सूचनेनुसार भडगाव आणि पाचोरा यासाठी प्रभारी म्हणून मलाच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की प्रभारी म्हणून आपण त्या ठिकाणी निवडणुकांची इच्छुकांचे फॉर्म असतील किंवा निवडणुकांच्या काही भेटीगाठी असतील, या प्रभारी म्हणून मला करण्यासाठी जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी पवार साहेब यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचे फॉर्म आपण भरून घेतले का इच्छुकांना? हो, तसे फॉर्म आम्ही तालुकाध्यक्ष अनिल पाटील, भडगाव शहराचे शहराध्यक्ष रवींद्र महाजन, तसेच युवकचे अध्यक्ष विकी पाटील, युवकचे शहराध्यक्ष आकाश तनखरे, उत्तर महाराष्ट्राच्या युतीच्या अध्यक्षा अभिलाषाताई रोकडे पाचोरा यांच्या सर्वांच्या साक्षीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने, त्यांच्या उपस्थितीत हे सर्व फॉर्म या ठिकाणी भरले जाणार.